शुभ दुपार. आज शुक्रवार आहे. आज मला मांदेली कढी आणि त्याच्यामध्ये ढोमा टाकणार आहे. तर त्यासाठी मी लागणारे साहित्य घेतलेलं आहे. ही बेडकी मिरची, लसूण घेतलेला आहे, 2 मोठे कांदे जरा बारीक करून घेतलेला आहे, ही खोबरं कापलेलं आहे, इतर अद्रक आहे आणि याला त्रिफळा म्हणतात ते घेतलेलं आहे. ही मांदेली ही मध्यम आकाराचीच आहे. धडे मोठी नाही, जास्त बारीक नाही. तर अशा प्रकारे ही मांदेली आहे. आणि ही रावस होऊन घेतलेली आहे. 4 रावस मी मच्छी सारामध्ये टाकणार आहे. तर आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे. ही धने कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर बिरकी मिरची टाकत आहे, लसूण टाकतोय, आलं टाकतोय, हे खोबरं बारीक करून ठेवलेलं होतं ते टाकतोय आणि त्रिफळा यानं वास चांगला येतो, मच्छीला स्वादिष्ट असा वास येतो. आणि हे कांदा मी आता हे बारीक करून घेणार आहे. हे तिखट आपला मसाला घरगुतीचा जो आहे, कांदा वगैरे टाकलेला तो याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घेतोय आणि आता मी बारीक करून घेणार आहे. हे एक मोठा टमाटे घेतला होता आणि 2 बारके असे टमाटे असं एक ते आता मिक्सरमध्ये टाकत आहे. तेव्हा ही बारीक करून मी घेतोय. नवीन कढई देऊ का? नवीन काय काढले काय मोठीच घ्या. तिथली घाल काढायची. मला सुट्टी आहे व्हिडिओ बनवायला. सुट्टी? हा, पप्पा बनवताय पहिल्यांदा. हा, आज पप्पांची रेसिपी आहे. आता मच्छी सार बनवण्यासाठी आपण सुरुवात करत आहे. मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल वापरलेलं आहे. तेल जरा आता गरम करून घेऊया. गॅस पेटलेला आहे. गॅस जरा थोडा बारीक करतो. आपलं तेल आता हे तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी प्रथम कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता टाकला. आता याच्यामध्ये आपण जे बारीक केलेला मसाला जो आहे ते आपण याच्यामध्ये सोडत आहे. बघा वासच कसा एकदम मला छान पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण तुम्ही करून जर खाल्लं तर फार एकदम चांगलं वाटणार तुम्हाला. चांगल्या प्रकारे हे भाजून घ्यायचा पहिला मसाला, कच्चा राहू नये म्हणून मसाला पहिला शिजवून घ्यायचा. आता ही मसाला जो होता तो आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. शिजल्यानंतर आपल्याला ती मच्छी टाकायची आहे. मच्छीला काही जास्त गरम करावं लागत नाही. पहिला मसाला शिजवल्यानंतर मच्छी टाकली आणि एका उकळीमध्ये जे बाहेर काढलं तरी चालतं ते. तेव्हा ही आपला मच्छीचा सार पूर्ण होतो. आता याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला होता ते आपण पाणी घेऊन 2 मसाला ऍड करणार आपण याच्यामध्ये. जेवढा आपल्याला किती माणसं आपली खाणारे आहेत त्या हिशोबाने आपल्याला सार बनवायचं आहे. आई काय करते? ब्लाऊज शिवते. अच्छा, अर्जंट आहे का? अर्जंट आहे, द्यायचं आहे. आता आपण सार बनवण्यासाठी गरम करायला ठेवलेला उकळी मसाला शिजतोय तेव्हा ही मसाला शिजतोय. बघा आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कोकम आहेत बघा, हे 4-5 आपले छोटे छोटे पीस आहेत. हे कोकम आपण त्यामध्ये टाकत आहे. कोकम टाकल्यानंतर काय होतं, आंबूसपणा येतो आणि मच्छी सार खायला एकदम फार छान लागतं. भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, तांदळाची भाकरी म्हणा, याच्यावर खायला छान लागतं. आता आपण याच्यामध्ये जे सार बनवणार ही मांदेली आपण 2-3 वेळा ही मांदेली धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने. हे डोंगे देखील आपण 4 घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण पोटातले पूर्ण घाणवगैरे काढून घेतलेली आहे. तेव्हा आता आपण सारामध्ये सोडत आहे. हे पहा
सा कसा आपला झालाय घट्टपणा, भाताबरोबर खायला, चपाती बरोबर, तांदळ्या भाकरी बरोबर, ज्वारी भाकरी असली तरी चालू शकतं. अशा प्रकारे आपला हा सार देखील झालेला आहे. मच्छी जरा आता फक्त गोड मीठ आपण उकळी घालून द्यायचे, म्हणजे मच्छीला देखील आपला नरमपणा वाटेल. अशी आपली मच्छीची रेसिपी, मच्छी कढी म्हणजे मांदेली आणि डोमा याची कढी आम्ही एकत्र बनवलेली आहे. मी चवीनुसार मीठ टाकत आहे. शुभ दुपार मित्रांनो. आज मला मांदेली फ्राय आणि डोमा फ्राय ही दोन्ही आपल्याला बनवून जेवायचं आहे. तेव्हा मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. हे बघा, हे मांदेली आहेत. जास्त मोठ्या नाही आहेत, परंतु छोट्याशा अशा आहेत. ह्या मांदेली आपल्याला फ्राय करायच्या आहेत. आणि हा डोमा आहे. त्यासाठी मी घेतलेलं सामान कोकम आणि मीठ मी लावून घेत आहे. तेव्हा आपण कोकमामध्ये मीठ आणि त्याचा रसा मी बनवणार कोकमाचा. आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि कोकममध्ये मिसळून त्याचा जो रस निघेल तो आपल्याला डोमा मांदेली याच्यावरती आपल्याला रस जो निघेल तो आपल्याला पिळायचा आहे. आता आपण बघा, कोकमचं पाणी केलेलं आहे. आणि हे कोकमचं पाणी आपण ह्या मच्छीच्या सारावर, म्हणजे मच्छीच्या लावून घेतोय. मच्छीवर लावून घेऊया असं. मच्छीला लावूया, डोम्यावरती. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, ह्याला आंबूसपणा म्हणा, फार उघरात लागत नाही मच्छी. उघरात मच्छी लागत नाही. आणि कोकमाच्या पाण्याने मच्छी चविष्टपणा येतो. आंबटपणा, तिखटपणा म्हणा, आपण तिखट टाकल्यानंतर ते हे आपल्याला जाणवतंच म्हणा. पण हे आपण कोकमचं पाणी मच्छीवरती आपण सोडतोय. कोकमाच्या सारामध्ये म्हणजे जो रस निघाला आहे त्याच्यामध्ये मच्छीला पूर्ण लागेल अशा पद्धतीने आपण हलवून घेतो आहे. आपण बघा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हळद आणि याच्यावरती आपला घरगुती मसाला जो आहे ते आपण याच्यावरती सोडणार आहे. हा आपला मसाला आहे, घरगुती मसाला. आपण त्याला मसाला म्हणजे आपण चटणी बोलतो. याच्यावरती आपल्या तिखटानुसार आपल्याला पाहिजे असं आपण तिखट लावू शकतो. अशा पद्धतीने आपण लावून घेतलेलं आहे. आणि पूर्ण मच्छीला आपण याच्यामध्ये हलवून घेऊया, जेणेकरून की ह्या मच्छीला तिखट, मीठ, हळद लागत अशा पद्धतीने आपण हलवून घेऊया. आणि त्याच्यानंतर रवा आणि पीठ घेऊन आपण मच्छी फ्राय करायची आहे. आपण ही मच्छी आता मसाला लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघा की मसाला लागलेला आहे. आता आपण मच्छी फ्राय करण्यासाठी मी थोडा रवा मिक्स आणि ज्वारीचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चटणी आपण टाकत आहे. घरगुती आपला मसाला जो आहे चटणीचा ते मी टाकत आहे. त्यानंतर हळद घेतोय. हे पूर्ण मसाला आपण पीठ हे काढून घ्यायचं आहे. त्याला मीठ नको.
आता या पिठामध्ये आपण मीठ घेत आहे. आपल्या चवीनुसार मीठ आपण घ्यायचं आहे. मच्छी फ्राय करतो आहे. फ्रायमध्ये देखील आपण मीठ टाकलेलं असतं, तरी आपण या पिठाच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ही मच्छी फ्राय करण्यासाठी आपण आता घेत आहे. प्रथम आपण या तव्यामध्ये आपण तेल सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये मांदेली आणि डोमा हे आपण फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तेव्हा हे रवा, ज्वारीचं पीठ, हळद, चटणी, मीठ असं लावून आपण हे घेतलेलं आहे. आणि ही मच्छी आपण अशी याच्यामध्ये डुबवून मच्छीला पूर्ण पीठ लावायचं आहे. आता आपण मांदेली फ्राय घेतोय करून. हे मांदेली आपण रवा, ज्वारी पीठ, हळद, मीठ, चटणी याच्यामध्ये आपण डुबवून घेतलेलं आहे पिठाला. आणि आता मच्छी फ्राय करण्यासाठी सोडत आहे. बघा मच्छी कशी वाटते मांदेली फ्राय आपण करून घेतलेली ती. असंच आपण तुम्ही देखील करून घ्या. जीवासाठी खावा, शरीरासाठी चांगलं असते. जशी आपली मच्छी आपण फ्राय करायला घेतो तसं आपण तेल सोडायचं असतं. आता आपण डोमा फ्राय करतोय. डोम्याला देखील आपल्याला थोडं जास्त तेल टाकावं लागतं, कारण डोम्याचा आकार हा मोठा असतो, मांदेलीचा आकार लहान असतो. तेव्हा आपण डोमा हा थोडा मोठा असतो मांदेलीपेक्षा. आपण मांदेलीचा एक भाग काढलेला आहे फ्राय करून. ही मांदेली आपण काढलेली आता डोम्याचा आपण एक राऊंड काढूया. हे बघा हा आपला डोमा आहे, मध्यम आकाराचा आहे, एवढा काय मोठा नाही. तेलामध्ये आपण सोडतोय. हे बघा तेलामध्ये आपण सोडतोय. तुम्ही आता ही आपली फ्राय झालेली आहे. तुम्ही बनवा, तुम्ही खा. या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.